हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं हिमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इतक्या दिवस माझे व्हिडिओज येत नव्हते. आता आम्ही रूम शिफ्टिंग केलेलं आहे. तर असं काही हे रूम आहे. आणि आता पहिले आम्ही चाळीत राहत होतो, तर हे 1 RKचंच रूम आहे, जसं आपलं चाळीमध्ये 1 RKचं होतं, पण हा थोडा मोठा आहे रूम. तर रूम दाखवते माझा मी कसा आहे तो. तर चला, आणि आजचं रेसिपी पण आपण बघूया. आज काय मी रेसिपी बनवणार आहे ती पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. खूप दिवस झाले व्लॉग आलाच नव्हता. तर हा आहे रूमचा दरवाजा आणि इकडनं रूम स्टार्ट होतो आहे. हा हॉल आहे आणि असा काही रूम आहे आमचा. आणि हे शोकेश पण आमच्या रूम मालकीनीचं. तर चला आता आपण किचनमध्ये जाऊया आणि किचन कसं आहे ते बघूया. आणि आज मी किचनमध्ये काय बनवणार आहे रेसिपी ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे बघा, ह्या साईडला आतमध्ये किचन, इकडे टॉयलेट, इकडे बाथरूम आहे. इकडे कपडे ते मशीनमध्ये आता लावलेले आहेत. हे टॉयलेट बाथरूम आहे. इकडे वरती टाक्या आहेत पाण्याच्या 2. आणि हा आपला किचन आहे. हे बघा, किचनमध्ये आता सध्या जेवण बनतं आहे. तर मी आज फिश आणलेत. हे बघा, बोंबील, खूप बारीक बोंबील आहेत. आणि हे कुपा फिश आहे. कुपा आहे तो, फ्रायसाठी आणलेले. हे सगळे मी दोन्ही पण फ्राय करणार आहे. आणि हे आपल्या गावावरनं आणलेले कालवं आहेत. कालवं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर ही कालवं आहेत. तर ती कालवं मी आता फ्राय करणार. फ्राय म्हणजे त्याचं आमच्या गावी कालवाचं चटपटा बोलतात, तसं करणार आहे सुक्का. आणि इकडे मी तुरीची डाळ घातलेली आहे, तर तुरीची तिखट डाळ करणार. हे बघा, डाळ भिजत घातली, तिला डायरेक्ट फोडणी घालणार आहे. आणि हे एवढं सगळे मच्छीचे प्रकार मी आज बनवणार आहे. आणि इकडे असं किचन आहे. हे इकडे किचनला पण अशी विंडो आहे. अशा पद्धतीचं किचन आहे हे. आणि हा माझा देवारा, इकडे फ्रीज आणि हा देवारा. आणि इकडे हे 2 मी मांडण्या ठेवलेल्या आहेत भांडीसाठी. इकडे सुद्धा असं भांडी ठेवण्यासाठी आहे. हे बघा, आणि ही किचनची विंडो आहे. हे बघा, त्या गावावरनं आपल्या सुकट पण आलेली आहे. सुका जवळा बघा, तो बाहेर मी ठेवलेला आहे. मुंग्या लागतात आतमध्ये. आणि थोडा ओलासुद्धा आहे. इकडे आपला देवघर आहे. हे बघा, देवघरात आई तुळजाभवानी मातेचा फोटो आणि गणपती बाप्पा आहेत. तर चला आता आपण स्वयंपाकाकडे वळूया आणि आता स्वयंपाक बनवायला सुरुवात करूया. हाय फ्रेंड्स, तर बघा आता आपण सुरुवात करतोय स्वयंपाकाला. आणि 1:45 झाले, खूप लेट झाले कारण मी मच्छी आणायला गेली होती. आणि हे बघा, आज रविवार असल्यामुळे मासे घ्यायला पण खूप गर्दी होते. तर पटापट मी आता भाकऱ्या भाजून घेते. इकडे भात पण आपला तयार होतोय. आणि आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे तसंच आपल्याला हे 3 फिश बनवायचे आहेत आज. आणि आज मी कशी बनवते ते सुद्धा तुम्ही बघा. आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघा, इकडे मी भाकरी भाजायला ठेवलेली आहे. आणि ही भाकरी, ह्या ज्वारीच्या भाकरी आहेत. आणि इकडे भाकरी एक थापून ठेवलेली आहे मी. तर पटापट मी भाकऱ्या बनवून घेते. इकडे भात पण आपला रेडी होतो. आणि आता मी लगेच मच्छी फ्राय करायला ह्याच तव्यावर टाकणार आहे. आणि तिकडे आपण मग ते कालवांचं सुकं करू. ही कालवं तुम्हाला माहिती आहेत का? जे लोक कोकणात राहत असतील त्यांना नक्कीच ही कालवं माहिती असतील. दर्याच्या किनारी एक खडक असतो, जसे शिंपले, तसेच शिंपले असतात. शिंपले माहिती असतील तुम्हाला, तशीच ही कालवं असतात. दगडासारखा एक प्रकार असतो, त्याच्यातच ही कालवं असतात. तर त्यांना थोडंसं असं बॉईल करून त्यांना त्याच्यातला हा गर काढून घेतात. शिंपल्यांचं पण सेम, त्यांना पण बॉईल करून त्याच्यातले ते गर काढून घेतात. तसंच हे पण आहे कालवं. आणि ह्याचं असं कांदा टोमॅटोवरती सुका असं चटपटा करायचं आहे आपल्याला. तर तुम्ही नक्की बघत राहा. इकडे मी तेल तापवायला ठेवलं आहे. थोडंसं कालवं फ्राय करायला थोडं तेल जास्त लागतं. हे बघा, थोडं तेल जास्त, मच्छीच्या कुठल्याही रेसिपीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं, मग छान लागतात रेसिपी. इकडे बघा, मी थोडासा कढीपत्ता घातला. आणि इकडे 2 कांदे कापून घेतले. तर ते कांदेसुद्धा आपल्याला तेलात घालायचे. अशा पद्धतीने कांदे परतून घ्यायचे. 1 टोमॅटो आणि ही एवढी कैरी. इकडे बघा, हे 1 टोमॅटो आणि कैरी एवढीच आहे आता माझ्याकडे, म्हणून मी कैरी घालणार आहे. आमसुलं असली तर आमसुलं पण घालू शकता तुम्ही, खूप छान लागतं.
आणि चला पटापट आपण स्वयंपाक बनवून घेऊया. आणि इकडे आता फिश फ्राय करण्यासाठी मी तांदळाचं पीठ, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि थोडासा रवा घालून मच्छी पण फ्राय करायची आपण एका बाजूला. तर चला आता पटापट करून घेऊया स्वयंपाक आणि तुम्ही नक्की रेसिपी बघत राहा. आणि हे बघा फ्रेंड्स, गावावरनं मम्मी पप्पा गावी गेलेले, तर गावावरनं हे माझ्या गावचे आंबे आहेत. खूप छान असतात गावचे आंबे. म्हणजे इकडे मुंबईला तुम्ही 1000 रुपयाचे जरी आंबे खाल्लात ना तरी ह्या आंब्याची टेस्ट नाही आहेत. हा बघा, खूप छान आणि टेस्टी आंबे आहेत. हे बघा, खूपच छान वास आहे आंब्याचा. हे बघा, हा माझ्या गावचा आंबा आहे. खूपच छान आंबा. आणि इकडे बघा, मी ज्वारीच्या 4 भाकऱ्या केल्यात. आम्ही 4 जण आहेत, पण मिस्टर 1.5 भाकरी खातात आणि छोटी मुलगी अर्धी खाते आणि आम्ही 1-1 भाकरी, अशा 4 भाकऱ्या मी करून घेतल्यात. आणि इथे आपला कांदा पण पोळून होतो आहे. त्याच्यात मी कैरी घातली आहे. आता कांदा चांगला गुलाबी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे चिरून. आणि आपला हा कोळी मसाला आहे घरगुती. तर ह्या मसाल्यानेच मच्छीचे कालवण किंवा मच्छीची कुठलीही रेसिपी खूप छान लागते. आणि ह्याचा सुगंध जो आहे ना, त्या सुगंधामुळेच आपल्या मच्छीच्या करीला किंवा मच्छीच्या कोणत्याही रेसिपीला खूप छान टेस्ट येते. तर बघा फ्रेंड्स, हे कुपा मच्छी आहे, त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर आता ह्या आपण जे पीठ आणि रवा, तांदळाचं पीठ, रवा आणि मसाले घालून थोडंसं मीठ घालून हे पीठ सगळं कालवून घेतलं. तर त्या मच्छीला चांगलं असं लावायचं आहे दाबून आणि मच्छी आपण फ्राय करून घेऊया. थोडी घाई आहे फ्रेंड्स, समजून घ्या. आपण फ्राय करायला टाकूया. तिकडे आपला कांदा सुद्धा फ्राय होतोय कालवं बनवण्यासाठी. हे बघा, तर बघा फ्रेंड्स, आपली मच्छी इकडे छान अशी फ्राय होते. आणि इकडे मी बोंबीलला पण मसाला लावून ठेवला. बोंबील खूप छोटे छोटे होते हे बघा. तर बोंबीलला सुद्धा मसाला लावून ठेवला. आणि इकडे आपलं कालवासाठी मसाला पण तयार होतोय. आणि त्याच्यामध्ये ही कैरी घातलेली आहे मी. कैरीची पोळी आहे, कारण कैरी थोडीशीच होती आणि कालवामध्ये कैरी एकदम ऑसम लागते फ्रेंड्स. तुम्ही सुद्धा बनवून बघा, नाहीतर माझ्या घरीच या जेवायला. खूप छान जेवण लागतं. त्यात बघा, मी सुके मसाले घालून घेतलेत. आपला घरचा कोळी मसाला आणि हळद आणि थोडासा गरम मसाला. बाकी मी कोणतेच मसाले मच्छीमध्ये वापरत नाही, आपल्या घरचाच मसाला. खूप छान टेस्टी होतं. तर आता हे सगळं मसाला परतून घ्यायचा आहे आणि मग आपण ही धुतलेली कालवं जी आहे ती त्याच्यामध्ये घालायची आहे. तर असा बघा, हा मसाला सगळा छान फ्राय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता ही कालवं टाकायचा टाईम आलेला आहे. तर ही कालवं आपण त्याच्यात टाकून घेऊया आणि असं चांगलं. आणि याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, त्याला वाफेवरच शिजवायचं आहे. सेम शिंपल्यांसारखी रेसिपी असते. तर बघा, फायनली गाईज माझी कालवं अशी तयार झालेली आहेत. मस्त कालवाची भाजी आणि इकडे आपली मच्छी फ्राय, बोंबील फ्राय बघा किती छान झालेले आहेत. खूप असे कुरकुरीत बोंबील झाले ना, मग खायला मजा येते बघा. मस्त रवा लावून रवा तवा फ्राय केलेला आहे. तर फ्रेंड्स बघा, आता मी इकडे तिखट डाळ बनवते. त्याच्यासाठी ना तेलामध्ये कांदा, लसूण, कढीपत्ता आणि जिरं मोहरी घालून घेतलेली. आता आपण कांदा आणि बघा, इकडे आता मी ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा पण आपला पोळून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो घालायचे. तिखट आमटी करते तुरीच्या डाळीची. तुरीची डाळ मी थोडी भिजवून ठेवलेली आहे, तर त्यांना 2 शिट्ट्या लावल्या की पटकन ते होणार. तर बघा, चांगला कांदा आणि टोमॅटो पण पोळून झालेला आहे. टोमॅटो नाही शिजला तरी चालेल, कारण कुकरमध्ये शिट्ट्या लावताना डाळीसोबत टोमॅटोसुद्धा शिजतो. आता इथे मी थोडासा गरम मसाला घालते आहे. आणि आता आपण ही डाळ जी बनवणार आहोत ती थोडी घाटी मसाल्यात बनवणार आहोत. माझ्याकडे डाळीबिळीला भाजीला वगैरे मी थोडा घाटी मसाला वापरते, छान लागते. म्हणजे ही तुरीच्या डाळीची आमटी होईल, मस्त लागेल. तर बघा गाईज, हा आहे घाटी मसाला. हा आपण 1 चमचा घालतोय. थोडासा तिखट असतो म्हणून थोडासाच घालायचा. आणि थोडीशी लाल मिरची पावडर. हे बघा, लाल मिरची पावडर घालायची आहे थोडीशी, डाळीला तिखटपणा येण्यासाठी. आणि सगळं परतून झाल्यावरती डाळ घालायची आहे. हे बघा, छान असं डाळ घालून घ्यायची.
तुरीची डाळ ही माझ्या गावाकडची डाळ आहे. माझ्या मिस्टरांच्या गावची डाळ आहे. आम्हाला दरवर्षी कोण ना कोणतरी मुंबईला आलं तर ही डाळ घेऊन येतात आणि ही डाळ खूप छान आणि टेस्टी लागते. तर बघा फ्रेंड्स, संध्याकाळी मी आणि माझी मुलगी पाणीपुरी खायला गेलो. तर आमच्या इकडे रिद्धी सिद्धी चाट आहे, तिथे आम्ही पाणीपुरी खाल्ली. खूप छान आणि टेस्टी असते. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.